आ आ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की रेणुका देवी माता की बजरंगबली हनुमान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शतायुषी निरंजन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की जय। बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब शिवाचार्य गुरु महाराज की सब साधु संत महाराज की सद्गुरु बुद्धिवंत महाराज की सब संतन की हर हर महादेव। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की
नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यं मल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमहाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् हे भोलेनाथ परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव
शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरुमाऊली हिरेमठ संस्थान औसा तथा जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून खरोसा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, रेणुका देवी माता, बजरंग बली हनुमंतराया यासह त्यांच्या दिव्य चरणी अनंत अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सह सद्गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊली सह सर्व साधू संतांच्या, सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून आपल्या गावातील संत सद्गुरु बुद्धिवंत महाराजांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 6व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला सुरुवात करीत असताना चालत असलेला विश्वशांती सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण, संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा, शिवक्षेत्र तीर्थक्षेत्र खरोसा, वर्ष 7वे, दिवस 6वा। नाम यज्ञ सोहळ्यामध्ये अगदी मोलाचं योगदान देऊन आपला संपूर्ण बहुमूल्य वेळ या परमार्थासाठी देऊन हा सप्ताह किती चांगल्या पद्धतीने होईल यासाठी प्रयत्नशील असलेले या सप्ताहाचे मार्गदर्शक शिवभक्त परायण शेषेराव नरसिंगराव बिराजदार माजी मुख्याध्यापक दादा यांनी कथेचं सौजन्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे। सोबतच सहकथा सौजन्य शिवभक्त परायण बाळासाहेब सुभाषराव सांगवे दादांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहामध्ये काया वाचा मनाने अगदी धावत या प्रत्येक सेवेमध्ये आपली सेवा रुजू करत असलेले शिवभक्त परायण बंडू भाऊ बिराजदार, शिवभक्त परायण राहुलजी डोके, शिवभक्त परायण प्रशांतजी माळी, शिवभक्त परायण बालाजी जाधव यासह त्यांना सहकार्य करत असलेले सर्व सप्ताह कमिटीतील नव तरुण युवक मंडळी पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये कीर्तनाचं सौजन्य दिलेले शिवभक्त परायण अमीर सालन अरब यांनी या ठिकाणी या कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे। तदनंतर आजच्या 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये अन्नदानाची सेवा दिलेले शिवभक्त परायण सर्व
आत्मलिंग माधवराव पाटील, माधवराव विश्वनाथराव पाटील, कैलासवासी माहेश्वर मूर्ती, उत्कृष्ट गायनाचार्य वीरभद्र सिद्धरामप्पा स्वामी गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शिवभक्तपरायण शिवा स्वामी परिवार, नितीन हनुमंत क्षीरसागर तथा मोहम्मद शेख या सर्व भाविकांनी आजच्या 6व्या दिवसीय पर्वकाळामध्ये अन्नदानाची सेवा दिलेली आहे। नामयज्ञ सोहळ्यामध्ये पत्रिकेचं सौजन्य दिलेले सद्भक्त मंडळी, पाणी सौजन्य दिलेले सद्भक्त मंडळी, व्यासपीठ प्रमुख लाभलेले माहेश्वर मूर्ती गंगाधर स्वामी महाराज खरोसा, विठ्ठल संतबुवा भारती महाराज खरोसा, प्रकाश मदनराव डोके महाराज खरोसा यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणाऱ्यापासून अन्नदान वाढणाऱ्यापर्यंत, पातरवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत स्वच्छता करणारी सर्व सद्भक्त मंडळी, मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून ते स्वच्छता देणारी सद्भक्त मंडळी, विण्याची सेवा देणारी सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देणारी सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम या शिवमहापुराण कथेसाठी लाभत आहे। महाराजांना जशी अपेक्षित पाहिजे त्याही पेक्षा अगदी सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टम या ठिकाणी लाभत आहे असे गुरुबंधू शिवभक्तपरायण रोहितजी स्वामी परिवार खरोसा, संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, दत्तात्रय कोल्ह्याप्पा पापसिंगेकर, शिवलिंग महाराज साकुळकर, आत्मलिंग महाराज लोहारेकर, पंडित महाराज किलजकर, कोनाळ्याप्पा किलजकर, दिवलिंग स्वामी महाराज किलजकर यासह या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये पडद्याच्या मागे राहून आपली सेवा काया वाचा मनाने परिचित अपरिचितरित्या देत असलेली सर्व सद्भक्त मंडळी तथा आजच्या 6व्या दिवसीय पर्वकाळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांना व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो, सुख शांती समाधान जीवनामध्ये प्राप्त करून देवो अशी मंगल प्रार्थना करून आजच्या 6व्या दिवसीय शिवकथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 5व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये आपण ज्या भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये हट्ट करून जर आपण त्या भगवान शिव परमात्म्याची भक्ती केली तर नक्कीच भक्ताचा उद्धार होतो। काल कोणती कथा ऐकली हो आपण? कोणाचा उद्धार झाला? कोणाचा? का तुमचा? म्हणजे असं व्हायला नको कालचं सपाट आणि आजचं पाठ आहे की नाही? कोणाचा उद्धार झाला? तुम्ही कपाळाला काय लावता? हा, आता ध्यान आलं आहे की नाही? वृक्षासूर नावाचा राक्षस तोच भस्मासूर या नावाने प्रसिद्ध झाला। आणि रोहितजी हे निघू लागलेला आहे बघा थोडं। वृक्षासूर हा नावाचा राक्षस भस्मासूर नावाने प्रसिद्ध झाला आणि त्या भस्मासुराला वरदान मिळालं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल। पण त्याचा दुरुपयोग झाल्यामुळं मोहिनीचं रूप विष्णू देवाने धारण केलं आणि त्या भस्मासुराचा वध झाला। सोबतच काल कृष्णाचा जन्म सुद्धा आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे।
आजच्या पवित्र 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये आपण प्रत्येकाचीच श्रीमंती असेल असं सांगता येणार नाही। या कलियुगामध्ये वावरत असताना आणखी बरेच गरीब कुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत, ज्यांना एक टाइमचं भोजन मिळत नाही, ज्यांना एक टाइम पोटभर अन्न मिळत नाही, अशा गरीब सुद्धा भक्ताचा उद्धार भगवान शिव परमात्मा आपल्या जीवनामध्ये भक्तीच्या बळावर करून देतात। शिव महापुराण कथेमध्ये कथा वर्णन केलेले आहे। गरीब कुटुंबामध्ये थोडस दादा बाहेर, लहान मुलं देवा घरची फुलं म्हणतो आम्ही, आणि लहान मुलं आगाऊपणा करतात, आहे की नाही? बाहेर बसलेल्या मुलांना सूचना आहे, तुम्ही शांत बसून जेवण करा। बंडू भाऊ थोडं शांत करा लेकरांना। लेकरांनो इकडे माझ्या शब्दाकडे लक्ष द्या। आतमध्ये कथा सुरू आहे, तुम्ही शांत बसून जेवण करा, कुणीच बोलू नका। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण कथामध्ये सुंदर अशी कथा आपल्या समोर ठेवलेली आहे। जो गरीब कुळामध्ये जन्माला आलेला आहे, त्या सुद्धा गरीब लेकराचा उद्धार शिव महापुराण कथेमध्ये शिवभक्तीच्या बळावर होतो आहे। अशा प्रकारची उपमन्यू नावाच्या एका शिवभक्ताची कथा आपल्या समोर ठेवण्यात आलेली आहे। व्याघ्रपाद मुनींचा पुत्र उपमन्यू लहानपणीच गरिबी त्या ठिकाणी पत्करावी लागली। गरिबी खूप वाईट असते, है की नाही? प्रत्येकाने गरिबी अनुभवलेली आहे, आणि तीच गरिबी या उपमन्यूच्या जीवनामध्ये प्राप्त झाली। त्याला एक टाइमाचं भोजन देखील मिळत नव्हतं। अशा सुद्धा परिस्थितीमध्ये उपमन्यूच्या आईनं जीवनामध्ये शिवभक्ती अवलोकन केली होती। देवाकडे एकच मागणं होतं, देवा कोणाच्या समोर हात पसरू नये, एवढं माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तू सुख प्राप्त करून दे। देवाला काही मागायचं नाही, फक्त एकच गोष्ट मागायची देवाच्या दरबारात, देवा या दोन हाताने कोणाच्या समोर मी हात पसरावायला नको, एवढंच मला तू वरदान दे, म्हणजे माझं समाधान होईल, माझं पोट भागेल, एवढं मला तू त्या ठिकाणी सुख दे, असं आपण देवाकडे मागणं मागितलं पाहिजे। या उपमन्यूच्या आईनं सुद्धा देवाकडे एकच मागणं मागितलं, देवा तू मला कोणाच्या समोर हात पसरवायची वेळ येऊ देऊ नको, आणि जेवढं तुझ्या कृपेनं मला देता येईल तेवढं तू मला सुख दे, असं उपमन्यूच्या आईनं देवाकडे मागणं मागायला सुरुवात केली। देवाकडे आपल्या काही इच्छा असाव्या, त्या कोणत्या इच्छा असाव्या? जीवनात देवाकडे मागणं असावं, पण ते कोणतं असावं? शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे, देवा विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही, तर विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा। देवाकडे आपल्या इच्छा आपण व्यक्त करू लागलेलो आहोत। देवा माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन करावं, अशी माझी अपेक्षा नाही, पण मला दुःखावर विजय मिळवता यावं, एवढीच माझी इच्छा। देवा माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही, पण माझ्या संकटामध्ये माझं बळ मोडू नये, एवढीच माझी इच्छा। देवा माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावं, अशी माझी इच्छा नाही, तर माझं त्या संकटामध्ये मन खंबीर व्हावं, एवढीच माझी इच्छा। देवा माझं तू तारण करावंस, तू मला तारावंस, अशी माझी प्रार्थना नाही, तर मी तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये तू द्यावं, एवढीच माझी इच्छा। देवा माझं ओझं हलकं करून
तू माझं सांत्वन केलं नाही तरी माझी तक्रार नाही, पण मी माझं ओझं व्हायची शक्ती मात्र माझ्यामध्ये असावी एवढीच माझी इच्छा. देवा, सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, पण दुःखाच्या रात्री मात्र सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा, एवढीच माझी इच्छा जर आपण देवाकडे व्यक्त केली तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये दुःखापासून दूर होण्याचा मार्ग सापडेल. कपाळावरती विभूती, कुंकाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, गळ्यात इष्टलिंग, धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा. भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. ज्याच्या भाळावरती विभूती आहे, ज्याच्या कपाळावरती कुंकू आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, त्याचं शरीर धन्य म्हणाले. आता किती जणांच्या कपाळाला विभूती आहे हातवरी करून सांगा. वा, काही जणांनी येताना लावली, इथपर्यंत आल्यानंतर मोडली असेल, असू द्या. किती जणांच्या कपाळाला कुंकू आहे सांगा बर. टिकल्या नाही बर का, कुंकू म्हणतोय. कारण शास्त्रीय अर्थ, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतीने टिकली सौभाग्याला मान्य नाही. कुंकूच हे आपलं सौभाग्याचं प्रतीक आहे आणि तेही कुंकू लाल भडक दिसणारं नसावं. हळदी कुंकू जे नवरात्रीमध्ये तुम्ही देवीला लावता ना, तेच कुंकू ओरिजिनल आहे. त्याच कुंकाचा गोल त्या ठिकाणी आपण लेप दिला पाहिजे. जेवढं कुंकू गोल तेवढं आपल्या पतीचं प्रेम खोल. काय म्हणतोय मी? जेवढं कुंकू गोल तेवढं आपल्या पतीचं प्रेम खोल असणार आहे. पण आता कुंकू गेलं, फॅशनचा जमाना आला, टिकल्या आल्या. टिकलीची भानगड अशी झाली, टिकली तर टिकली नाही तर हुकली, आहे की नाही? कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूमच्या सगळ्या भिंती सुहासनी झाल्या. कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या. बाथरूमच्या सगळ्या भिंती सुहासनी झाल्या. कशा झाल्या माहितीये? रोज आंघोळ करायला गेली आणि टिकली भिंतीला लावली, ती तिथंच राहिली. 7 दिवसाच्या 7 टिकल्या भिंतीला लागल्या आणि भिंतच सुहासीन झाली, आहे की नाही? म्हणून कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक नाही. आजच्या दिवस लेवलेलं लेवलं, उद्यापासून टिकली बंद. कुंकाचा टिळा कसा आहे माझ्या माईच्या चेहऱ्यावर बघा बर, इकडं या आमच्या आजीच्या चेहऱ्यावर, आहे की नाही? मळवट भरल्यासारखा कुंकाचा टिळा आपल्या कपाळावरती असावा आणि त्याचंच शरीर धन्य म्हणाले, त्याचंच जीवन धन्य म्हणाले, त्याचाच परिवाराला, त्याच्याच शरीराला, त्याच्याच संसाराला धन्यता दिली. मी नाही दिली, संतांनी दिली, आहे की नाही? आणि कपाळावरती विभूती राहणं म्हणजे काही कमी भाग्य नाही, अनेक सुखाची प्राप्ती. शिवदास आणि हरिदास नावाचे 2 मित्र आहेत, शिवदास आणि हरिदास. शिवदास हा कुंभार कुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्याचा व्यवसाय होता रोज माती खंदून आणणं, गाडगी घडवणं आणि बाजारामध्ये विकणं. शिवदास आणि हरिदास या दोघांमध्ये फरक एवढा होता, शिवदास नित्यनेमाने विभूती लेवायचा आणि हरिदास विभूतीच लेवायचा नाही. शिवदास आपल्या मित्राला म्हणायचा, अरे लिहून तरी पहा, ज्याच्या कपाळावर त्रिपुंड्र भस्म आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचा वास शरीरामध्ये होतो. कोण म्हणलं फक्त वीरशैव लिंगायतांनीच विभूती लेवावी? नाही नाही, आमच्या भागाकडे पहा, बंजारा समाजातील भक्त असू द्या, महार, चांबार, ढोर समाजातील भक्त असू द्या, त्यांनी सुद्धा कपाळाला विभूती लावून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. विभूती ज्याच्या कपाळावर आहे तो साक्षात शिवाच्या सोबत कनेक्ट राहतो.
जीव आणि शिव ऐक्यत्व होऊन तो भगवान शिवाशी कनेक्ट होतो. भगवान शिवाला प्रिय असलेलं भस्म कपाळावरती असावं. प्रत्येक रेषेवरती 9 देवता वास करत असतात. 9 दोन्ही 18, 9 तेरीक 27 नक्षत्र आपल्या शरीरावर प्रत्येक 3 पट्ट्यावरती धारण करत असतात. आणि ते सौभाग्य प्राप्त करून घेण्यासाठी धर्म कुठलाही असू द्या, कुळ कोणतंही असू द्या, जात कुठलीही असू द्या, विभूती लेवायला बंधन नाही. ज्याच्या कपाळावर विभूती आहे त्याला वाईट दोष कधीच लागत नाही. आपला धर्म किती श्रेष्ठ आहे दादा. आपल्याला सुतक सुद्धा नाही आहे की नाही, विटाळ सुद्धा नाही. इतर धर्मामध्ये 11वं 12वं 13वं करावं लागतं तेव्हा विटाळ संपतो. आपल्या धर्मामध्ये माती करून आलन कपाळाला विभूती जरी लावली तर आपला विटाळ त्या ठिकाणी नष्ट होतो. इतका पवित्र धर्म त्या ठिकाणी आपला सांगितलेला आहे. कपाळाला विभूती लावलं कसलंच सुतक नाही, कपाळाला विभूती लावली कसलीच बाधा नाही, कपाळाला विभूती लावली कसलंच भूत प्रेत करणी बाधा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. या विभूतीचा महिमा आहे. आणि तीच विभूती हा शिवदास नित्य नेमाने कपाळावरती धारण करायचा. मित्र मात्र कोण लावावं ते पांढरं शिपट कपाळाला म्हणून लाजायचा आहे की नाही. रोज शिवदास सांगायचा, हरिदास ऐकायचा नाही. मग एके दिवशी गावामध्ये गुरु महाराज आले आणि सर्व भाविक भक्त गुरु महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आले. आणि त्यामध्ये हा शिवदास आणि हरिदास हे दोघेही त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मंदिरात आली. प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर शिवदासांनी महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांनी पाहिलं त्याच्या कपाळाकडे. वा, खूप सुंदर त्या ठिकाणी त्याचं कपाळ दिसू लागलं, कारण त्याच्या कपाळाला त्रिपुंड होता. दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या कपाळाला विभूती होती, पण जो हरिदास नावाचा भक्त होता त्याच्या मात्र कपाळाला विभूती नव्हती. महाराजांनी म्हटलं, अरे बाबा, इथं सगळ्यांच्या कपाळाला विभूती दिसू लागलेली आहे, तुझ्या कपाळाला का नाही दिसत? यावर हरिदास म्हणू लागला, महाराज तेवढं सोडून बोला, माझ्याच्यानं ते पांढरं कपाळ करणं होणार नाही. मी विभूती लावू शकत, मला लाज वाटते. बापरे. महाराज म्हणले, अरे बाबा, विभूती लावणं म्हणजे परमभाग्य आहे. ज्याच्या कपाळावर विभूती आहे ना, तो साक्षात शिवाचा अवतार आहे. त्याच्याजवळ भूत प्रेत बाधा येत नाही. आणि तू असं न म्हणता आजपासून तरी विभूती लाव. नाही नाही महाराज, तेवढं सोडून काहीही बोला, मी करायला तयार आहे. महाराजांनी युक्ती सुचली आणि महाराज बोलू लागले, हे बघ हरिदास, तू विभूती लावायला कंटाळा करतो ना, तर एक काम कर, फक्त मला एक वचन दे, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. फक्त बोलल्यासारखं वाग. बोला महाराज, विभूती लेवायचं सोडून बाकी कुठलंही काम सांगा, मी करायला तयार आहे. महाराजांनी सांगितलं, उद्यापासून सकाळी विभूती लेवलेल्या व्यक्तीचं कपाळ बघितल्याशिवाय तू जेवण करायचं नाही. दे वचन. दिलं वचन. काय अवघड आहे म्हणले. शेजारीच आपला शिवदास राहतो, सकाळी उठायचं, त्याचं कपाळ बघायचं आणि जेवण करायचं. दिलं वचन. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ठीक आहे महाराज, हे मात्र काय अवघड नाही, एवढं मी नक्की करेन. विचार केला, ठरलं, वचन दिलं आणि गुरु महाराजांना वचन देऊन हरिदास शिवदास आपल्या घरी आले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे हरिदास उठून शिवदासच्या घराकडे गेला. त्याचं कपाळ पाहिलं, चटकन भोजन केलं. असं बघता बघता महिना झाला. पण महिन्यानंतर एक दिवस असा आला की हरिदासला आपला मित्रच दिसला नाही घरात. तो पहाटे पहाटे थोडस व्यवसाय मोठा झाल्यामुळं माती जास्त घेऊन येण्यासाठी पहाटेच शेताकडे गेला होता, माती खंदून आणण्यासाठी. आता या हरिदासला शिवदास दिसेना, कपाळावर विभूती दिसेना. सकाळचे 8 वाजले, कोणाच्याच कपाळाला विभूती दिसेना. पोटात कावळे वरडू लागले. काय करावं सुचेना असं झालं. बघता बघता 11 वाजले, तरी सुद्धा याला काय करावं सुचेना असं झालं. आणि त्याला कळालं
की आपण तर महाराजांना वचन दिलेलं आहे, वचन मोडता कामा नये म्हणून त्याला माहिती होतं आपला मित्र शेतामध्ये माती खणण्यासाठी गेलेला आहे, आपण तिकडं जाऊया आणि चटकन त्याचं कपाळ पाहूया आणि पटकन येऊन जेवण करूया. 11:30च्या दरम्यान तो शेतामध्ये पोहोचलेला आहे आणि शेत जवळच होतं. तो बंधाऱ्यावरती उभारलेला आहे आणि दुसऱ्या बंधाऱ्यावरती तो शिवदास माती खंदत होता. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. माती खणता 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 या शिवदासाला सोन्याचा हंडा सापडला की हो. कशाचा? सोन्याचा हंडा सापडला आणि तो हंडा माती सरकवून या शिवदासाने हातामध्ये घेतला. बाहेर काढला नाही, हातामध्ये धरला. उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये सोनं नाणं भरपूर काही, त्याच्यामध्ये सोन्याची बिस्किट सापडली. मग दुसऱ्या बंधाऱ्यावरती हा हरिदास उभारलेला आहे. त्याला काय बघायचं होतं दादा? फक्त कपाळावरलं विभूती बघायचं होतं आणि चटकन जाऊन जेवण करायचं होतं. हरिदासने विचार केला आपल्याला सोन्याचा हंडा सापडलेला आहे, हा अंडा कुणी बघितला तर नसेल म्हणून शिवदासला सोन्याचा हंडा सापडलेला आहे आणि त्याला वाटलं आता हा हंडा कुणी बघितला तर नसेल म्हणून पुढे बघावं, मागे बघावं, उजवीकडे बघावं, डावीकडे बघावं म्हणून शिवदासाने थोडा हंडा वर केला. मागे पाहिलं कुणीच नव्हतं, उजवीकडे पाहिलं कुणीच नव्हतं, डावीकडे पाहिलं कुणीच नव्हतं. समोर पाहिल्याबरोबर मात्र आपला जीवलिंग मित्र हरिदास तिथं उभारलेला होता. त्यानं कपाळावरचं भस्म बघितल्याबरोबर बघितलो रे असा शब्द काढला आणि नीट गावाकडे पळाला. बघितलो झालं माझं काम म्हणाला की गावाकडे पळाला. इकडे शिवदास म्हणू लागला अरे बापरे, यानं सोन्याचा हंडा बघितला, यानं जर गावामध्ये गावळ केली तर हा हंडा सरकारच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा हंडा घेऊन मागे शिवदास पळू लागला, पुढे हरिदास पळू लागला. अरे थांब, नाही 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 नाही, बघितलो मी, झालं माझं काम. नाही नाही नाही, मी नाही थांबणार, मी बघितलं, झालं माझं काम. बघता बघता शिवदासनी कसं तरी धावत धावत या हरिदासला पकडलं, त्याचा उजवा हात घट्ट धरला आणि सांगितलं अरे बाबा थांब थांब, गावात कुणाला काही सांगू नको, हे बघ या सोन्याच्या हंड्यामधलं अर्ध तुला देतो, अर्ध मी घेतो, पण गावात कुणाला सांगू नको, थांब. हरिदास विचार करू लागला काय भानगड आहे, सोन्याचा हंडा अर्ध तुला अर्ध मला, काहीच कळेना गेलं. यावर हरिदासने शिवदासला विचारलं काय बोलतो आहे तू? अरे बाबा माती खणता खणता मला सोन्याचा हंडा सापडला आणि मी कोण पाहिलं का हे बघण्यासाठी इकडे तिकडे पाहिलो, तर तू पाहिलं आणि तू काय म्हणला मी बघितलो म्हणून गावाकडे सुटला. मग हा सोन्याचा हंडा जर तू गावात सांगितला असता तर तुला ना मला घाल असं झालं असतं. म्हणून हे बघ याच्यातलं अर्ध तुला आणि अर्ध मला, पण गावात कुणाला सांगू नको. त्यावेळेस त्या हरिदासचे खाडकन डोळे उघडले, नुसती कपाळाला लावलेली विभूती बघितली तर किती हंडा मिळाला? अर्धा हंडा मिळाला सोन्याचा, आणि लावल्यानंतर तर किती मिळेल? आता तुम्ही जाचाल उद्यापासून खड्डे खंदायला आहे की नाही? आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये तसा सोन्याचा हंडा प्राप्त होणार आहे, पण तो कोणत्या रूपाने मिळेल सांगता येणार नाही. सोयाबीनच्या रूपाने मिळेल, हरभऱ्याच्या रूपाने मिळेल, एखाद्या व्यवसायातून दुप्पट कमाई होऊन मिळेल. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. जिथं 10 पोते सोयाबीन होणार आहे तिथं शिवकृपेने दुप्पट तो सुद्धा सोन्याचा हंडा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. त्यासाठी कपाळावरती विभूती लावलं पाहिजे. म्हणून जो कल करे सो आज करो, जो आज करना है वो अभी एक पल में करना है. म्हणून कपाळावरती विभूती लावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि उपमन्यूच्या आईनं सुद्धा कपाळावरती विभूती लावणं, शिवपूजा करणं, शिवकथा शिवगोष्टी ऐकणं हा त्या उपमन्यूच्या आईच्या जीवनातील दैनंदिन क्रम होता. आणि त्यांची परिस्थिती गरीब होती,
उपमन्यू ज्या ज्या वेळेस आईकडे दूध पिण्याचा हट्ट करायचा, गाईचं दूध पाहिजे म्हणायचा, तेव्हा आई गरिबी होती, दूध विकत घेऊन त्याला द्यावं एवढे देखील पैसे त्यांच्याकडे नव्हते. आई ग्लास मध्ये एक पाणी घ्यायची, पाण्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायची, त्याला विरघळवून तेच दूध आहे म्हणून उपमन्यूच्या हातात द्यायची. ते दूध बेचव लागायचं. ते दूध उपमन्यू पिऊ लागला. बरेच काळ निघून गेल्यानंतर एक वेळा उपमन्यू आपल्या मित्राच्या घरी आला. मित्राच्या घरामध्ये मित्राच्या आईने सगळ्यांना सुंदर असं गोड दूध बनवलं. उपमन्यूने पिलं. आईला विचारलं, हे काय आहे आई? आई म्हणू लागली, याला दूध म्हणतात. माझी आई मला जे दूध पाजवते त्याची चव वेगळी आणि याची चव वेगळी, कसं काय? नाही नाही, हेच दूध ओरिजिनल आहे, गावरान गाईचं दूध आहे. मग उपमन्यूच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की इथं मी पिलेलं दूध वेगळं लागतं आहे, माझी आई मला जे दूध देते आहे ते वेगळं लागतं आहे. उपमन्यूच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि उपमन्यू आपला असणारा घरी आला आणि आल्याबरोबर आईला दूध मागितलं. आई काय करते, आई कुठं जाते याचा पाठलाग करू लागला. आई किचन मध्ये गेलेली आहे. आईनं ग्लास भरून पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पीठ टाकलं, विरघळवलं आणि तेच दूध म्हणून उपमन्यूच्या हातामध्ये आणून दिलं. उपमन्यूनं हे सगळं दृश्य पाहिलं आणि आईला बोलू लागलं, आई तू मला आतापर्यंत अंधारात ठेवलं ना, दूध दूध म्हणून गव्हाचं पीठ टाकून मला पाजवलंस, खरं दूध मला तू दिलं नाही, का खोटं बोलला आई तू? म्हणून दुधाचा ग्लास फेकून दिला, रडू लागला आणि आईला रागावू लागला. आई बोलू लागली, बाळा याच्यात माझा काही दोष नाही, कारण आपली परिस्थिती गरिबीची आहे. आपल्याकडे 1 लिटर अर्धा लिटर दूध आणावं एवढे देखील आपल्याकडे पैसे शिल्लक नाही, म्हणून मी तुला आजपर्यंत फसवलेलं आहे आणि तू मला क्षमा कर. मग उपमन्यू म्हणू लागला, ही दरिद्रता, ही दुःख, ही गरिबी दूर होण्याचा काही उपाय असेल आई? तर तेव्हा देव काळामध्ये एकमेव उपाय होता भगवान शिव परमात्म्याची शिवभक्ती. आईनं सांगितलं, बाळा या दैवत्व काळामध्ये, या ब्रह्मांडामध्ये दरिद्रता दूर करणारा, दुःखाचं निवारण करून सुखाची प्राप्ती करून देणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. आपली दरिद्रता दूर होण्यासाठी, आपली गरिबी दूर होण्यासाठी तुला भगवान शिव परमात्म्याची आराधना करावी लागेल, तपसाधना करावी लागेल. एवढं ऐकल्याबरोबर आईची आज्ञा घेऊन उपमन्यू हिमालयामध्ये आला. हिमालय केदारनाथ म्हणजेच साक्षात कैलास पर्वत. जे हिमालयामध्ये केदारनाथाचं दर्शन करून आले ना, ते साक्षात कैलासामध्ये भगवान शिव परमात्म्याचं दर्शन करून आले. किती जण हिमालय केदारनाथाचं दर्शन करून आलात? हातवरी करा. गेला होतात कुणी इथलं? वाह, आमचे बिराजदार ताई आहे की नाही, दत्ता बाबूराव बिराजदार लोहारेकर यांच्या या बहीणबाई आहेत. दत्ता बिराजदारांना बोला, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे की नाही. त्यांनी 10 वेळा केदारनाथ केला असेल आणि त्यांच्या मार्फतच त्यांच्या बहीणबाईंचं सुद्धा केदारनाथ संपन्न झालं. जीवनामध्ये 1 वेळा केदारनाथाचं दर्शन व्हावं म्हणजे साक्षात कैलासामध्ये जाऊन भगवान शिव परमात्म्याचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. 4 धामापैकी एक धाम हे हिमालय नगाधिराज केदारनाथ आहे आणि त्या केदारनाथामध्ये, त्या हिमालयामध्ये उपमन्यू आलेला आहे. दगडाची छोटी अशी झोपडी, आश्रम तयार केलं. त्या झोपडीमध्ये या उपमन्यूनं शिवलिंगाची स्थापना केली आणि आसन मांडून या भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाची पूजा करू लागला. ओम नमः शिवाय, 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 ओम
नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम महादेवा, ओ आ महादेवा, आ महादेवा, महादेवा एक वेळा भेट द्या मला, शंभूराया माझ्या देवा, एक वेळा भेट द्या मला, देवा एक वेळा भेट द्या मला, शंभूदेवा देवा रे, एक वेळा भेट द्या मला, महादेवा, ओ आ महादेवा, आ महादेवा, महादेवा एक वेळा भेट द्या मला, शंभूराया माझ्या देवा, एक वेळा भेट द्या मला, देवा एक वेळा भेट द्या मला, देवा एक वेळा भेट द्या मला, हो तुमच्या दर्शनाची आस मला लागली, तुमच्या भेटीची ओढ मला लागली, तुमच्या दर्शनाची आस मला लागली, तुमच्या भेटीची ओढ मला लागली, तुमच्या दर्शनाची आस मला लागली, तुमच्या भेटीची ओढ मला लागली, तुमच्या भेटीची ओढ मला लागली, लागली लागली, महादेवा एक वेळा भेट द्या मला, शंभूराया माझ्या देवा, एक वेळा भेट द्या मला, देवा एक वेळा भेट द्या मला, शंभूदेवा देवा रे, एक वेळा भेट द्या मला, तुमच्या भेटीसाठी केले मी तप, भेट तुमची व्हावी हाच मनी ध्यास, तुमच्या भेटीसाठी केले मी तप, भेट तुमची व्हावी
हाच मनी ध्यास तुमच्या भेटीसाठी केले मी तप भेट तुमची व्हावी हाच मनी ध्यास भेट तुमची व्हावी हाच मनी ध्यास 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 महादेवा एक वेळा भेट द्या मला शंभूराया माझ्या देवा एक वेळा भेट द्या मला महादेवा एक वेळा भेट द्या मला देवा एक वेळा भेट द्या मला महादेवा 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 एक वेळा भेट द्या मला शंभूराया माझ्या देवा एक वेळा भेट द्या मला देवा एक वेळा भेट द्या मला शंभूदेवा देवा रे एक वेळा भेट द्या मला नमः पार्वती पतये शिव हर हर आज तर उपवास नाही आवाज का कमी येऊ लागला हो का आहे कालचं आजचं दोन्ही एकदाच झाले नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेवा एक वेळा भेट द्या मला शंभूराया माझ्या देवा एक वेळा भेट द्या मला पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाची पूजा करून आराधना करू लागला कोण उपमन्यू आणि पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याला काय वाहू नये याबद्दल शिव महापुराण कथेमध्ये विश्लेषण आलेलं आहे काय वाहू नये शिवलिंगाला हळद चालत नाही शिवलिंगाला हळद लावू नये जर चुकून आपण शिवलिंगाला हळद लावली तर आपला सुखाचा नाश होतो आणि घरामध्ये वादविवाद निर्माण होतात आतापर्यंत लावलं पण इथून पुढे जे मी सांगतो आहे तेवढ्या वस्तू शिवलिंगाला लावता कामा नये पुढे तुळशी पान म्हणजे तुळशीचं पान शिवलिंगाला वाहायचं नाही चुकून जर वाहिलं तर घरामध्ये भांडण होतात क्लेश वाढतात आणि जी आपली स्मरण शक्ती आहे बुद्धी आहे ना ती नाश व्हायला सुरुवात होते बुद्धीमध्ये जडता निर्माण होते तदनंतर केतकीचं फूल केवड्याचं फूल सुद्धा भगवान शिव परमात्म्याला वाहायचं नाही चुकून जर वाहिलात तर असमाधानाची प्राप्ती होऊन जीवनामध्ये आपल्या शरीराला रोग जडल्याशिवाय राहणार नाही तदनंतर भगवान शिव परमात्म्याला लाल आणि पांढरी फुलं सोडून इतर कुठलीही फुलं वाहायची नाहीत जर चुकून दुसऱ्या कलरची फुलं आपण जर वाहिले तर आपल्या घरामध्ये आपल्या शत्रू त्या ठिकाणी निर्माण होतात या ठिकाणी शत्रूंची संख्या जास्त व्हायला सुरुवात होते असं शिवपुराणामध्ये विश्लेषण करून सांगितलेलं आहे तदनंतर भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला कुंकू सुद्धा लावायचं नाही जर चुकून कुंकू लावला तर
आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकट प्राप्त करून घ्यावे लागतील, म्हणून संकटापासून दूर व्हायचं असेल तर कुंकू लावू नये. तदनंतर शिवलिंगाला शंखाने पाणी वाहू नये. काही जणांना सवय असते शंखाच्या मध्ये पाणी भरायचं आणि शिवलिंगाला व्हायचं. जो वाजवायचा शंख असतो ना घरामध्ये, त्या शंखामध्ये सुद्धा पाणी भरून शिवलिंगाला व्हायचं नाही. त्याच्याने आपल्या घरामध्ये मोठी हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आतापर्यंत वाहिलं, इथून पुढे शंखाने महादेवाला जल व्हायचं नाही. तदनंतर नारळाचं पाणी सुद्धा शिवलिंगाला व्हायचं नाही. काही जणाला सवय असते, आहे की नाही, फोडला की त्याच्या अंगावर टाकायचं. नारळाचं पाणी सुद्धा भगवान शिव परमात्म्याला व्हायचं नाही. फोडा आणि तुम्ही पिऊन टाका. महादेवाच्या पिंडीवर नारळाचं पाणी सुद्धा व्हायचं नाही. जर चुकून वाहिलात तर आपल्या जीवनामध्ये आपली जी स्मरण शक्ती आहे ती स्मरण शक्ती कमी व्हायला सुरुवात होती. म्हणून शिवलिंगाला नारळाचं पाणी सुद्धा व्हायचं नाही. तदनंतर तुटलेले तांदूळ, जे तुटलेले तांदूळ असतात ना, ते तांदूळ सुद्धा शिवलिंगाला व्हायचे नाहीत. जर शिवलिंगाला तुटलेले तांदूळ वाहिला तर आपला जो धन आहे त्या धनामध्ये नाश व्हायला सुरुवात होते, धन कमी व्हायला सुरुवात होतं, असं शिवपुराणामध्ये विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तदनंतर भगवान शिव परमात्म्याला चंदन सुद्धा वर्ज्य आहे, चंदन सुद्धा लावायचं नाही. जर चुकून आपण भगवान शिव परमात्म्याला चंदन लावलात तर आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये जे काही लक्ष्मी नांदत आहे ती लक्ष्मी नांदता लक्ष्मीपासून आपण दुरावतो, घरामध्ये क्लेश निर्माण होतात. अशा प्रकारे भगवान शिव परमात्म्याने काही वस्तू शिवलिंगाला वाहू नये असं शिव महापुराण कथेमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, 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 ओम ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते शिव हर हर. पीछे बैठे हुए हाथ ऊपर करके बोलो नमः पार्वती पते शिव हर हर. हात वरी का करावा, टाळी का वाजवावी, नाव का घ्यावं, प्रतिवर्षी सांगतो, पण याही वर्षी आठवणीत नसेल, आठवण काढून देतो. हात वरती का करावं, तर माता पार्वतीनं भगवान शिव परमात्म्याला प्रश्न विचारला होता, देवा तुम्ही राहता कुठं नेमकं, कोण्या मंदिरात, कोण्या मठात, कोण्या डोंगर दऱ्यामध्ये, कुठं राहता, तुमचं निवास स्थान कुठं आहे. त्यावेळेस भगवान शिव परमात्म्याने उत्तर दिलं, मी कोण्या मठात नाही, मी कोण्या मंदिरात नाही, मी कोण्या डोंगर दऱ्यात नाही, कैलासात नाही. ज्या ज्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याची कथा गायली जाते, गुणगान गायलं जातं, ऐकलं जातं, त्या ठिकाणी माझं लक्ष कैलास पर्वतावरून त्याच ठिकाणी असतं. म्हणजे आता भगवान शिव परमात्मा तुमच्याकडे लक्ष ठेवू नये. कोण झोपू लागले, कोण जय जयकार करू लागले, कोण चुळबुळ करू लागले, कोण उजवा गुडघा वरी करू लागले, कोण डावा गुडघा खाली करू लागले, कोण डावा गुडघा खाली करू लागले, उजवा गुडघा वरी करू लागले, कोण दोन्ही गुडघे सोबत घेऊन त्याच्यात मुंडकं टाकून बसले, आहे की नाही, सगळं पाहू लागले.
मग ज्या ज्या वेळेस जय जयकार होईल हात वरी करणे म्हणजे हे दोन हात भगवान शिव आणि पार्वतीच्या चरणाला टेकले. कैलास कुठं आहे? वरती आहे असं गृहीत होतं. म्हणून शिव पार्वतीच्या चरणाचं दर्शन व्हावं यासाठी दोन हात वरी करावे. ठीक आहे महाराज, आम्ही हात वरी करू. मग टाळ्या का वाजवावं? इथं झटका कोणाला आलेला आहे? नको रे बाबा. येणार आहे? नको रे बाबा. येऊ नये कुणाला वाटते हातवरी करा? मला तर वाटते बाबा. तुम्हाला येऊ नये वाटते ना? सगळ्यांनाच वाटते. हात कसं वरी करतील? सगळ्यांनाच वाटतं. मग झटक्याचा आजार केव्हा येतो? ज्यावेळेस दादा रक्ताच्या नाड्या बंद पडतात, आहे की नाही? मग ज्या ज्या वेळेस या रक्ताच्या नाड्या या तळ हातातून सुरू असतात, ज्यावेळेस तुम्ही टाळ्या वाजवाल ना त्यावेळेस आता नाही रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल, बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. म्हणून टाळ्या वाजवायचे. नाव का घ्यावं? शेतकरी वर्ग आहे. शेतामध्ये 1000 कडब्याची बणीम रचलेली आहे दादा. त्या कडब्याच्या बनमीला जाळायला काडीपेटीची किती बुरुज लागतील? किती बुरुज लागतील? एक डब्बी, एक काडी. हा, एक काडी ओढल्याबरोबर काही क्षणात 1000 कडबा काही क्षणात जाळून खाक होतो. जाळायचं नाही दादा आपल्याला, उदाहरणासाठी. अगोदरच दुष्काळ आहे, दुष्काळात 13वा महिना कशाला, आहे की नाही? उदाहरणासाठी ज्या पद्धतीनं 1000 कडवा जाळायला काडीपेटीतील एक काडी पुरुष आहे ना, त्याच पद्धतीनं अनंत जन्मीचं आपलं जे काही कळत ना कळत झालेलं पाप आहे ते पाप जाळण्यासाठी माझ्या भगवान शिव परमात्म्याचं एक नाम महत्वाचं आहे. म्हणून नाव घ्यावं. हाताने टाळी, मुखाने नाम आणि जय जयकार. ज्या ज्या वेळेस भजन नामस्मरण होईल त्यावेळेस आपण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. वा, कुठपर्यंत आली होती कथा? खरोसा लेणीपर्यंत, निलंग्यापर्यंत, आहे की नाही? भगवान शिव परमात्म्याला काय वाहू नये हे आपण ऐकलं. आता काय वाहिल्यानंतर काय फलप्राप्ती होते आपण श्रवण करणार आहोत. काही वेळामध्ये आपल्याला काय वाहू नये हे आपल्याला सांगण्यात आलं, पण आता भगवान शिव परमात्म्याला काय वाहिल्यानं काय फलप्राप्ती होते हेही आपल्याला ऐकायचं आहे. भगवान शिव परमात्म्याला जल वाहिल्याने आपल्या जीवनामधील जे काही ताप आहेत, जे अंतकरणामध्ये आपले जे दुःख आहेत त्या दुःखाचा विनाश होतो. एक लोटा जल वाहिल्यानंतर. तदनंतर भगवान शिव परमात्म्याला दूध वाहिल्यानंतर, ते दूध कशाचं असावं? गावरान गाईचंच असावं. म्हशीचं दूध, इतर पॉकेटचं दूध शिवलिंगाला वाहू नये, ते पाप आहे. ते नसलं तर नका करू. एवढं करण्यापेक्षा एवढं किंचित तिळा एवढं करा, पण खरं करा आणि योग्य करा. नसलं तर नका वाहू. भोळा भाव देवा मला पाव. गावरान गाईचंच दूध असेल तर वाहा. ते दूध वाहिल्यानंतर आपला जो वंश आहे, संतती वंश विस्तार होण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून देतात. पुढे भगवान शिव परमात्म्याला सुगंधी द्रव्ये वाहिल्यानंतर, जे काही सुगंधी सुहासिक द्रव्य आहेत ते जर आपण शिवलिंगाला वाहिले तर आपल्या जीवनामध्ये आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्णत्वाला जाते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तदनंतर शिव परमात्म्याला मध वाहिल्यानंतर, गावरान मध जर आपण भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला वाहिलं तर आपले जे काही रोग आहेत, तापत्रय आहेत, त्या तापत्रयापासून आपण मुक्त होतो. तदनंतर भगवान शिव परमात्म्याला गायीच्या दुधापासून बनलेलं तूप वाहिल्यानंतर आपल्यामध्ये जी नपुसंकता आहे त्यामध्ये दुरावा होतो. तदनंतर भगवान शिव परमात्म्याला उसाचा रस वाहिल्यानंतर बुद्धीमध्ये जी जडता निर्माण झालेली आहे, स्मरणशक्ती जी आपली कमी होत आलेली आहे, त्या स्मरणशक्तीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. तदनंतर काकू जरा तुम्ही जावा ना, तुम्हीच. आमचे शिवलिंग महाराजांकडे तुमचं काम आहे, जावा. हा, यायले ते आले शिवलिंग महाराज, काकू यायले. नमः पार्वती पते शिव हर हर
हर हर उसाचा रस वाहिल्यानंतर भगवान शिव परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने आपली स्मरणशक्ती द्विगुणित व्हायला सुरुवात होते. तदनंतर गावरान गाईच्या दुधापासून बनलेलं दही शिवलिंगाला वाहिल्यानंतर समाधानाची प्राप्ती होते. तदनंतर गंगाजल जे आपण त्रिवेणी संगमामधून गंगाजल आणतो ना, गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमातून आणलेलं गंगाजल जर आपण आपल्या गावातील शिवलिंगाला वाहिलं तर परमा आनंदाची प्राप्ती होते असं शिवपुराणामध्ये विश्लेषण केलेलं आहे. तदनंतर भगवान शिव परमात्म्याला केशर समर्पित केल्यानंतर ऐश्वर्याची प्राप्ती होते. तदनंतर भगवान शिव परमात्म्याला अष्टगंध लावल्यानंतर, कुंकू नाही बर का, अष्टगंध लावल्यानंतर संकटाचा नाश होतो. तदनंतर भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगाला बिल्वपत्र वाहिल्यानंतर सर्व पापातून मुक्तता मिळते. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. है की नाही? 3 जन्माचं पाप नाहीस करण्यासाठी एक बिल्वपत्र महत्वाचं आहे. कारण महादेवाला काय आवडतं? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडती बेलाचे पान, पान आवडती बेलाचे पान. हो शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पन 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 आवडती बेलाचे पान, पान आवडती बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभती रुद्राचे माळ, गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, डोक्यावरीचा डोबा छान, देवाच्या डोक्यावरीचा डोबा छान, छान छान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, आवडती बेलाचे पान, पान आवडती बेलाचे पान. शंकराच्या मांडीवरी गिरिजा गणपती, शंकराच्या मांडीवर गिरजा गणपती, शंकराच्या मांडीवरी गिरिजा गणपती, पायात नूपुर छान, देवाच्या पायात नूपुर छान, छान छान आवडते बेला, आवडते बेलाचे पन 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 पान आवडती बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या आवडते, आवडते आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडती बेलाचे पान, पान 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 आवडते बेलाचे पान. नमः पार्वती पते शिव हर हर. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. एक बिल्वपत्र वाहिल्यानंतर जीवनामधून सर्व पापातून सर्व दोषातून मुक्तता होते. तदनंतर भगवान शिव परमात्म्याला कमळ वाहिल्यानंतर
शिवकृपेने आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते कमळ वाहिल्यानंतर, आहे की नाही? तदनंतर भगवान शिव परमात्म्याला दर्भ वाहिल्यानंतर आयुष्याची प्राप्ती होते, आयुष्याची प्राप्ती होते। तदनंतर भगवान शिव परमात्म्याला शंख पुष्प नावाचे एक फुलं आहेत, ते जर वाहिले, शंखासारखा आकार असतो त्याचा पांढरा, मागे असं शंखासारखा आकार असतो, ते शंख पुष्प भगवान शिव परमात्म्याला वाहिल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते। धोत्र्याची फुलं वाहिल्यानंतर संतानाची प्राप्ती होते। तदनंतर दुर्वा वाहिल्यानंतर आपलं जे काही संकट आहे त्या संकटातून आपलं निवारण होतं। तदनंतर अगस्त्याची फुलं वाहिल्यानंतर यश प्राप्ती होते, मनातील कामना पूर्ण होते। अशा प्रकारे शिव महापुराण कथेमध्ये पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव परमात्म्याला काय वाहावं आणि काय वाहू नये याबद्दल सखोल अशी माहिती दिलेली आहे। उपमन्यूनं हिमालय नगाधिराज केदारनाथाच्या या परम पुण्यभूमीमध्ये आपल्या आश्रमामध्ये शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या भगवान शिव परमात्म्याची विधियुक्त पूजा करून भगवान शिव परमात्म्याला येण्याची विनंती करू लागला। महादेवा एक वेळा भेट द्या मला, शंभुराया माझ्या देवा एक वेळा भेट द्या मला। अनेक वर्ष जल पिऊन उपवाशी राहून या उपमन्यूनं भगवान शिव परमात्म्याची आराधना केली। भगवान शिव परमात्म्याने याची हाक ऐकली आणि विचार केला की आपण आता उपमन्यूला भेट दिली पाहिजे, कारण तो जीवाला कष्ट यातना देऊन तप आराधना करत आहे। म्हणून भगवान शिव परमात्म्याने परीक्षा पाहावी म्हणून इंद्रदेवाचं रूप धारण केलं। या उपमन्यूची भक्ती एक विधा आहे का हे पाहण्यासाठी इंद्राचं रूप धारण केलं आणि इंद्राचं रूप धारण करून उपमन्यूला भेट देण्यासाठी हिमालयामध्ये अवतरित झाले। उपमन्यू ज्या आश्रमामध्ये तपसाधना करत आहे त्या आश्रमामध्ये भगवान शिव परमात्म्याने आपलं अधिष्ठान मांडलं, प्रकट झाले। नमः पार्वती पतये शिव हर हर। उपमन्यू डोळे मिटून तपसाधना करीत होता। उपमन्यूला महादेवाने आशीर्वाद दिला, उपमन्यू डोळे उघडून पहा कोण आलेला आहे। महादेवाने रूप बदललेलं आहे, इंद्रदेवाचं रूप घेऊन आले आणि महादेवांना या उपमन्यूची परीक्षा घ्यायची होती। उपमन्यूनी डोळे उघडून पाहिलं तर इंद्रदेव त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। नमस्कार केला, उपमन्यूचं त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं की मी इंद्रदेवाचं दर्शन या ठिकाणी मी प्राप्त करून घेतलं, याचा आनंद व्यक्त करू लागला आणि इंद्रदेवाला बोलू लागला, इंद्रदेवा तुमच्या दर्शनाने मी धन्य झालेलो आहे। इंद्रदेव म्हणू लागले, तू कशासाठी तप करत आहेत? ते तप मी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे, वरदान मागून घे, कारण मी सुद्धा त्रैलोक्याचा अधिपती आहे, मी सुद्धा तुला वरदान देऊ शकतो, काय पाहिजे असेल ते माग। उपमन्यू म्हणाला, ज्याच्या भेटीसाठी तप केलेला आहे तो जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत मागणार नाही, अशी भक्ती असावी। जोपर्यंत माझा महादेव येणार नाही, जोपर्यंत माझा भगवान शिव परमात्मा इथं येऊन दर्शन देणार नाही तोपर्यंत आम्ही घरलाच जाणार नाही। किती जण म्हणाल, नाही हो महाराज 2 तास झाले की आम्हाला कमरेचा त्रास होतो, कधी एकदा उठून घरी जाऊन आराम पडावं वाटतंय की नाही? किती जणांचा संकल्प आहे। उपमन्यू म्हणू लागला, जोपर्यंत महादेव येणार नाहीत तोपर्यंत माघार नाही। मी इंद्रदेवा तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो, पण तुम्हाला मी वरदान मागू शकत नाही। यावर इंद्र रूपातील महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांना आपलं सगुण रूप धारण केलं। पंचमुखी महादेव प्रकट झाले, ज्या महादेवाला पाहिल्यानंतर पाहोनिया पंचमुख हरपली तहान भूक, तहान भूक विसरते, अशा भगवान शिव परमात्म्याचं स्वरूप पाहिलं
उपमन्यूनी साष्टांग नमस्कार घातला, हात जोडून त्यांची स्तुती करू लागला. महादेवा, तुम्हीच इंद्रदेवाचं रूप धारण करून आलात, मी तुमचं स्वरूप ओळखू शकलो नाही, मला क्षमा करा. महादेव म्हणू लागले, तुझी भक्ती मला पाहायची होती, मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आलेलो होतो, तू त्या परीक्षेमध्ये पास झालेला आहेस आणि तुझ्या भक्तीवरती प्रसन्न आहे. काय वरदान पाहिजे असेल ते मागून घे. आता उपमन्यूला फक्त आशा होती त्या दुधाची, दूध पाहिजे होतं. मग महादेवाकडे मागणं मागितलं, मला दूध पाहिजे. किती पाहिजे? 1 वाटी, 1 लिटर, 10 लिटर, 5 लिटर, 50 लिटर, 1 टँकर, 2 टँकर, किती पाहिजे माग. महादेव म्हणू लागले, किती पाहिजे माग. उपमन्यू म्हणू लागले, महादेवा, तुम्हाला जेवढं द्यायचंय तेवढं द्या, पण माझी दरिद्रता दूर व्हावी, माझी गरिबी दूर व्हावी आणि मला इच्छित असं दूध पिण्याचा संकल्प पूर्ण व्हावा आणि माझ्या आईलाही आनंद व्हावा, यासाठी मी इथं तुमची सेवा करत आहे. भगवान शिव परमात्म्याने आशीर्वाद रूपाने 1 वाटी नाही, 1 लिटर नाही, 1 टँकर नाही, साक्षात दुधाचा क्षीरसागर समुद्रच देऊन टाकला आणि तथास्तु वरदान देऊन त्याची गरिबी आणि दरिद्री दूर करून टाकली. असा दयाळू कृपाळू आहे. एवढं देत नाही, तुम्ही एवढी भक्ती करा, तो तुमच्यासाठी एवढं देऊन टाकणारा, विशाल अंतकरण असलेला, मन मोठं असलेला, या जगाच्या पाठीवर एक देव आहे, तो म्हणजे महादेव आहे. बघा, ध्यान ठेवा, इतर देवानी दिलेलं वरदान, इतर देवानी दिलेलं दान काही काळ टिकतं, पण माझ्या महादेवानी जर एकदा वरदान दिलं रे दिलं तर छप्पर फाड़ के देता है, त्याची किस्मत बदलून टाकतोय की नाही. किस्मत बदलने वाले को भगवान कहते हैं, किस्मत लिखने वाले को भगवान कहते हैं, किस्मत लिखने वाले को भगवान कहते हैं और उस किस्मत को बदलने वाले को मेरे भोलेनाथ कहते हैं, मेरे भोलेनाथ कहते हैं. है की नाही. गरिबी लिहिणारी जरी सटवाई असेल, काय म्हणतात, कोण लिहिलं म्हणतात, लिका, सटवाईनं लिहिली म्हणतात. असंच आहे हो, सटवाईनं लिका लिहिली, पण ती सुद्धा लिखा बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर तो ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे, ज्याच्याजवळ दिसायला काही नाही, पण त्यानं जर आशीर्वाद दिला ना, सोन्याची लंका होऊ शकते, दुधाचा क्षीरसागर समुद्र प्राप्त होऊ शकतो, 14 वर्षाचं आयुष्य 14 कल्पामध्ये प्राप्त होऊ शकतं, भस्मासुराला आपल्यापेक्षा श्रेष्ठ वरदान प्राप्त होऊ शकतं. असा दयाळू कृपाळू महादेवांनी या उपमन्यूला आनंदाची प्राप्ती करून दिली आणि त्याला त्या दुःखातून, त्या दरिद्रतेतून उपमन्यूला दूर करून आनंदाची प्राप्ती करून दिली आणि भगवान शिव परमात्मा अंतर्धान पावले. उपमन्यूनं दुधाचा क्षीरसागर समुद्र प्राप्त करून आपल्या आश्रमाकडे, आपल्या निवासस्थानाकडे आला. त्याची गरिबी दूर झाली, दरिद्रता दूर झाली. भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने तो आनंदाने वाटचाल करू लागला. असा हट्ट केल्यानंतर पावणारा एक देव महादेव आहे. 3 हट्ट आहेत, बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. या 3 हट्टामधला हा कोणता हट्ट होता? बाल हट्ट होता. त्या हट्टापुढं देवालाही धावत यावं लागणार आहे. तशाच प्रकारचा हट्ट सती मातेनं भगवान शिव परमात्मा आपला पती व्हावा म्हणून या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून केलेला आहे. काल आपण सती जन्माचा पाळणा संपन्न केला आहे की नाही. नामकरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला आणि सतीचं नाव ठेवण्यात आलं पाळण्यामध्ये, कालिका, अंबिका, सती. आता हा नाव ठेवण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी या सतीचा हात हातामध्ये घेतला आणि भविष्य सांगू लागले दक्ष प्रजापती आणि पत्नी अश्विनी मातेला, आई वडिलांना. ब्रह्मदेवाचं काम आहे भविष्य सांगणं. ब्रह्मदेव भविष्य सांगू लागले, हे बघा प्रजापती दक्ष, तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची मुलगी म्हणजे साधारण मुलगी नाही, साक्षात जगदंबा मातेचा अवतार आहे. साक्षात अंबा भवानी मातेनंच तुमची कन्या म्हणून जन्म घेतलेला आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहेत. फक्त आता तळ हाताच्या फोडाप्रमाणे या मुलीचा सांभाळ करा आणि तुम्ही निश्चिंत राहा. या सतीचा अवतार कोणासाठी झालाय
तर भगवान शिव परमात्म्याच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून जाण्यासाठीच झालेला आहे. जर तुम्ही ठरवलं दुसरा जावई बघावं तर ते शक्य होणार नाही, कारण सतीच्या मनामध्ये महादेव वसलेले आहेत. महादेवाला सोडून ती कोणाशी विवाह करणार नाही. म्हणून तुम्ही आता निश्चिंत राहा, तुम्हाला जावाई शोधायची गरज नाही. जावाई तुम्हाला आयता भेटलेला आहे आणि तो सुद्धा 10 एकर 5 एकरचा मालक नाही, या जगाचा मालक आहे. असा एकमेव एकुलता एक जावाई, ज्याला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, ननंदचा प्रश्न आहे की नाही, भाऊकी नाही, कुळ नाही, गोत्र नाही, एकटा जीव. किती भाग्य आहे बघा. असं कलियुगातल्या मायावाला मिळणार जावाई. म्हणतात महाराजाकडे जावाई कसा पाहिजे महाराज, एकटा जीव सदाशिव राहावा हो, 10 चक्कर जमीन राहावी हो, नोकरदार राहावा हो, बहीण नसली तर चालेल, आई बाप नसली तरी चालते, आहे का नाही. पण ते भाग्य प्राप्त व्हावं लागतं. तसा सुद्धा जावाई मिळायला दक्ष प्रजापतीला तसा जावाई मिळाला, एकुलता एक, आणि जगाचा मालक जावाई होणार आहे. याचं भाग्य दक्ष प्रजापतीच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि दक्ष प्रजापतीला आनंद झाला. भविष्य सांगू लागले, या सतीला लहानपणापासूनच महादेवाची स्वप्न पडायला लागतील. स्वप्नामध्ये तो त्रिशूलधारी डमरुळधारी महादेव या सतीच्या स्वप्नामध्ये येईल आणि तोच या सतीचा पती होईल. आता पुढे सांगू लागले, या सतीचा लहानपणापासूनचा खेळच असेल शिनाच्या वाळूचं शिवलिंग तयार करायचं आणि त्याची पूजा करायचं. लहान मुलीचा खेळ असतो ना, चिपिऱ्याचा खेळ, चंपाचा खेळ, गजग्याचा खेळ, लंगडीचा खेळ असतो ना, तसं प्रजापती दक्ष यांना ब्रह्मदेव सांगू लागले, सतीचा खेळ म्हणजे फक्त शिवपूजा हाच असेल, निश्चिंत राहा, सांभाळ करा. एवढं सांगून सगळे देवी देवता आपापल्या स्वस्थानी निघून गेले. इकडे शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे हळूहळू लहानाची सती मोठी होऊ लागली आणि जसं जसं तिला कळायला लागलं तसं तसं स्वप्नामध्ये तिला महादेवाची स्वप्न पडू लागली. त्रिशूलधारी, डमरुळधारी, गजचर्मधारी, व्याघ्रांबरधारी, नागधारी, भस्मधारी असा देव स्वप्नामध्ये येऊ लागला. हे स्वप्न सतीनं सकाळी आईला सांगायचं, आई माझ्या स्वप्नामध्ये असा एक देव येतो आहे ग, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरुळ आहे, जटा बांधलेले आहेत, चंद्रकोर आहे, भस्म लावलेला आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत, गजचर्म धारण केलेला आहे, गळ्यात नाग धारण केलेला आहे. कोण आहे तो देव? आई म्हणू लागली, बाळा जो तुझ्या स्वप्नामध्ये येतो आहे ना, तो देव देवांचा देव महादेव आहे. तोच तुझ्या जीवनाचा राजकुमार आहे, तोच तुझा होणारा पती आहे. हे ऐकून सतीला आनंद झाला. सती म्हणू लागली, या महादेवाला स्वप्नातून जाग करून निर्गुण स्वरूपातल्या महादेवाला मला समोर आणण्यासाठी काय करावं लागेल? आईनं सांगितलं, महादेवाला जवळ करणं एवढं सोपं नाही. महादेवाला जवळ करणं एवढं सोपं नाही. महादेवाला जवळ करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करावी लागेल, खूप मोठी आराधना करावी लागेल आणि तेवढ्यात आराधनेतूनच भगवान शिव परमात्म्याची भेट होईल. सती बघता बघता विवाहाच्या योग्य आली आणि विवाहाच्या तयारीला लागण्यासाठी या ठिकाणी आता महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सतीनं आई आणि वडिलांची आज्ञा घेतली. म्हणजे दक्ष प्रजापती आणि अश्विनी मातेची आज्ञा घेऊन जया आणि विजया नावाच्या 2 मैत्रिणी सोबत घेऊन सती वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी आलेली आहे. आणि वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी आलेली असताना वनामध्ये आपलं आसन मांडलं आणि नदी तीरावर एका सुंदर अशा शिनाच्या वाळूचं शिवलिंग तयार करून महिन्यांची पूजा करू लागली. आता सती मातेनं महिन्याची पूजा सुरू केलेली आहे. त्या महिन्याची पूजा शिव महापुराण कथेमध्ये वर्णन केलेली आहे. ज्या कुमारिका आहेत, ज्यांचे विवाह जुळत नाहीत, ज्यांचे विवाहाचे योग येत नाहीत, अशा मुलांनी आणि मुलींनी या महिन्याची पूजा जर संपन्न केली तर नक्कीच भगवान शिवासारखा आणि सतीसारखी पत्नी जीवनामध्ये प्राप्त होईल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदा
आणि षष्ठी व एकादशीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करून नैवेद्य म्हणून गुळ भात आणि मिठाचा नैवेद्य अर्पण करून नमस्कार करू लागली। तदनंतर कार्तिक महिन्यामध्ये चतुर्दशी या तिथीला पूजा करून खीर अनारसे यांचा नैवेद्य अर्पण करून नमस्कार करू लागली। तदनंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कृष्ण अष्टमी या तिथीला भगवान शिव परमात्म्याची पूजा करून तीळ जव तांदूळ वाहून भगवान शिव परमात्म्याची पूजा करू लागली। तदनंतर पौष महिन्यामध्ये शुद्ध सप्तमी या तिथीला शिवलिंगाची पूजा करून खिचडीचा नैवेद्य दाखवून पूजा करून नमस्कार करू लागली। तदनंतर चैत्र महिन्यामध्ये शुद्ध चतुर्दशी या तिथीला शिवपूजा करून पळस दवणा वाहून त्याची पूजा करू लागली। वैशाख शुद्ध तृतीयेला तिळाचा आहार घेऊन भगवान शिव परमात्म्याची पूजा करू लागली। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला मालती नावाची फुलं वाहून शिवपूजा करून नमस्कार करू लागली। भाद्रपद महिन्यातील त्रयोदशी तिथीला पांढरी आणि लाल फुलं वाहून भगवान शिवाची पूजा करून फळांनी त्या ठिकाणी नैवेद्य दाखवून नमस्कार करून पूजा करू लागली। तदनंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या रात्री भगवान शिव परमात्म्याची पूजा करून रात्रभर जागरण करून उपवास करून बिल्वपत्र खाऊन निराहार राहून भगवान शिव परमात्म्याच्या भेटीची आस लावून ही सती भगवान शिव परमात्म्याला या ठिकाणी एक वेळा भेट द्या अशी विनंती करू लागलेली आहे। तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, महादेवा एक भेट द्या मला, महादेवा भेट द्या हो मला, महादेवा भेट द्या हो मला, शंभुराया भेट द्या हो मला, महादेवा भेट द्या हो मला, शंभुदेवा भेट द्या हो मला, शंभुदेवा भेट द्या हो मला। ओ तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, महादेवा भेट द्या हो मला, शंभुदेवा भेट द्या हो मला, शंभुराया भेट द्या हो मला, महादेवा भेट द्या हो मला, शंभुदेवा भेट द्या हो मला। वाट तुमची पाहताना मन माझे थकले, काय करू बाई केवढीस घडले, किती किती मी वाट पाहू जीवा वेडा झाला, किती 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 वाट पाहू जीवा वेडा झाला, झाला झाला, महादेवा भेट द्या हो मला, शंभुराया भेट द्या हो मला, शंभुराया भेट द्या हो मला, महादेवा भेट द्या हो मला, शंभुदेवा भेट द्या हो मला। ओ तुमच्या नामाची लागली गोडी, भक्ती माझी देवा थोडी थोडी, किती किती मी वाट पाहू जीवा वेडा झाला, महादेवा भेट द्या हो मला, शंभुराया भेट द्या हो मला, शंभुराया भेट द्या हो मला, भेट द्या हो मला, भेट द्या हो मला। नमः पार्वती पतये शिव हर हर।
ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांनी पाहिलं सती माता जीवाला यातना देऊन तप करत आहे. या तपामधून जर सतीला काही यातना झाल्या तर सती म्हणजे जगदंबा आहे. जगदंबेला काही यातना झाल्या तर या सृष्टीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ब्रह्मदेव विष्णुदेव कैलासात आले आणि महादेवांना नमस्कार करून स्तुती करून विनंती करू लागले. महादेवा पहा, आम्हा सगळ्या देवतांची विनंती आहे की तुम्ही लग्न करावं. महादेव म्हणले लग्न म्हणजे काय? किती भोळे महादेवा. लग्न म्हणजे तुमच्या जीवनामध्ये एक बायको येईल, तुम्ही संसारामध्ये पडा ना. महादेव म्हणले संसार म्हणजे काय? महादेव म्हणू लागले मी त्यागी आहे, वैरागी आहे, स्मशानवासी आहे, एकटा जीव सदाशिवा आहे तसं राहू द्या. आहे की नाही? उगी बसलोय शांत बसू द्या. नाही नाही म्हणले महादेवा. ब्रह्मदेव म्हणू लागले जशी मला पत्नी सावित्री आहे, जशी विष्णुदेवांना पत्नी लक्ष्मी आहे, तशी तुमच्या सुद्धा जीवनामध्ये एक पत्नी असावी. महादेव म्हणले कशासाठी? अहो महादेवा, एकाच तारखेला एकाच वेळी बरेच नाम यज्ञ सोहळे सुरू आहेत. मग खरुशाला तुम्ही जायचं, बाकी तिकडे लातूरला कथा चालू आहे तर तिकडे तुमची पत्नी सती जाईल. म्हणजे सगळीकडे आशीर्वाद देण्यासाठी शिव आणि शक्ती पोचावे, या जगाच्या कल्याणासाठी तुम्हाला विवाह करायचा आहे. महादेव म्हणले माझ्या विवाह करण्यानं जगाचं कल्याण होत असेल तर मी विवाह करायला तयार आहे, पण मला मुलगी कशी हवी? आहे की नाही? आता रोहित स्वामींना जर प्रश्न विचारला मुलगी कशी हवी तर त्यांचं झालंय म्हणले आता काय तिने विको वाजवत फिरायलेत म्हणले. आहे की नाही रोहित भैया? इकडं आमच्या आत्मलिंग महाराजाला प्रश्न केला मुलगी कशी पाहिजे तर काय अपेक्षा आहे? वा, खरं बोलावं परमार्थाच्या ठिकाणी. आत्मलिंग महाराजांना प्रश्न विचारला तर आत्मलिंग महाराज म्हणतील एवन मुलगी आहे पाहिजे. आहे की नाही? मुलगा 10वी नापास असला तरीच आहे. तुम्ही नाही हो, प्रत्येक मुलाचं सांगतोय. तुमचं मग PhD झालंय तबल्यामध्ये. आहे की नाही? मुलाला जर विचारलं तर मुलीच्या अपेक्षा येवण ठेवतील. आहे की नाही? पण महादेवांनी अपेक्षा कशी ठेवली बघा, दिसायला देखणे आणि मनात असं असल्यापेक्षा दिसायला कशी असू द्या, महादेव मुलीची अपेक्षा ठेवू लागले. दिसायला सावळी जरी असेल तरी चालेल, पहिली अट. दुसरी अट, तिच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असावा, रुद्राक्षाची माळ असावी, ती शिवपूजेमध्ये तल्लीन असावी. तिसरी अट, माझ्या प्रत्येक रूपामध्ये तिनं पती म्हणून स्वीकार करावा. महादेवानी जर भूताचं रूप घेतलं तर पळून जाणारी नसावी, हाच माझा पती म्हणून स्वीकार करणारी असावी. चौथी अट, दारी आलेला पाहुणा अतिथी देवो भव म्हणून त्याचं आदर आतिथ्य करणारी असावी, नाहीतर नाक मोडणारी नसावी. पाचवी अट, पतीचा शब्द कधीच न ओलांडणारी, सर आखोपे घेऊन त्या पतीच्या शब्दाचं पालन करणारी, सत्य मार्गाने वाटचाल करणारी जर मुलगी असेल तर तिच्याशी मी विवाह करायला तयार आहे. बघा मुलगी. ब्रह्मदेवानी सांगितलं महादेवा तुमच्या जीवनामध्ये पत्नी प्राप्त होऊन देण्यासाठी जगदंबा मातेचा अवतार दक्ष कन्या म्हणून सती या नावाने झालेला आहे. हजारो वर्षापासून सती तुमच्या भेटीसाठी उपवास करून वनामध्ये वाट पाहू लागलेली आहे. तुम्ही तिला दर्शन द्या आणि लवकर तिची इच्छा पूर्ण करा, अन्यथा ही सृष्टी विनाशाकडे जाईल. कारण सती म्हणजे जगदंबेचा अवतार आहे. महादेवाने ऐकलं, अंतर्ज्ञानाने पाहिलं तर हजारो वर्षापासून भगवान शिव परमात्म्याच्या भेटीसाठी सती तप करत आहे. महादेवानी सांगितलं योग्य वेळी मी सतीला दर्शन देईल, तुम्ही आता तुमच्या नगरीला जा. एके दिवशी पवित्र श्रावण महिन्यामध्ये अष्टमीच्या रात्री सतीनं रात्रभर जागरण केलं आणि नवमीचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी सती माता तप आराधना करत होती. त्या दिवशी सती मातेला भगवान शिव परमात्म्यांनी भेट दिली. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. सती माता डोळे मिटून तप आराधना करत होती आणि सती मातेला भगवान शिव परमात्म्यांनी हाक मारली, देवी डोळे उघडा आणि पहा कोण आलेला आहे. सतीनं हळुवार डोळे उघडले आणि पाहिलं जो स्वप्नामध्ये येत होता ना देव, त्रिशूळधारी, डमरुळधारी, गजचर्मधारी, व्याघ्रांबरधारी, नागधारी, जटाधारी,
असा तो देवादी देव शंभू महादेव सगुण रूपामध्ये समोर पाहिला आणि आपल्या पतीला पहिल्यांदा पाहिल्यावर थोडंसं लाजली आणि लाजत लाजत महादेवाच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि महादेवाची स्तुती करू लागली. महादेव बोलू लागले, तुझी भक्ती पाहून तुझी आराधना पाहून मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते वरदान मागून घे. सतीने सांगितलं, तुम्ही माझे पती व्हावे याचसाठी केला होता अट्टहास, तथास्तु म्हणून वरदान दिलं. विवाहाची तयारी करायला सांगितली, सतीला घराकडे जायला सांगितलं. इकडे कैलासामध्ये महादेव आले, ब्रह्मदेवाला पाठवून बघा म्हणले, आता मी सतीला दर्शन दिलेलं आहे, सतीचे पिता सतीचा हात मला द्यायला तयार आहेत का, हुंडा किती देणार आहेत, शेवतीला आहेर किती देणार आहेत, लग्न कोणाकडे आहे, हे सगळं बघून या म्हणले. ब्रह्मदेव पाहुणे होऊन गेले. दक्ष प्रजापतीनं ब्रह्मदेवांना नमस्कार केला. ब्रह्मदेव बोलू लागले, प्रजापती दक्ष, तुम्ही तुमची मुलगी महादेवाला द्यायला तयार आहात का. त्याने म्हणले, एवढ्यासाठी तर एवढा अट्टहास केलाय, आम्ही तयार आहोत, बोला मग हुंडा किती देणार. महादेवाने काय मागणी केली आहे, 1,51,00,000 रुपये हुंडा 51 लाख रुपये शिवतीला, आणि लग्न सुद्धा तुमच्याकडेच म्हणले, ती भानगड आमच्याकडे काय नको म्हणले. द्यायला तयार आहात का. एवढं मागितलं असेल का. हुंड्याची प्रथा तेव्हाही नव्हती, आताही नाही. ती उगी तुम्ही शांत बसा मुलीच्या आई वडिलांनी. तुमच्यासारखा भाव कुणालाच येणार नाही. तुम्ही थोडंसं दम धरा, उलट तुम्हालाच 2-4 लाख रुपये देऊन घेऊन जातील. त्याच्यामुळे तुम्ही आता हुंडा प्रथा बंद करा. काय कशासाठी द्यायचा हुंडा, आपला काळजाचा तुकडाही द्यायचं, संसाराचं सगळंही द्यायचं, आणि हुंडा कशासाठी. हुंड्याची प्रथा तेव्हाही नव्हती. एक नारळ याने एका मुलीची अपेक्षा त्या ठिकाणी महादेवांनी ठेवली. लग्न जमलं, तारीख ठरली, आणि ती तारीख म्हणजे आज दिनांक 27 ऑगस्ट 2024. त्या ठिकाणी गाव ठरलं खरोसा नगरी. पवित्र श्रावण महिन्यामध्ये 6व्या दिवसीय पर्व काळामध्ये पत्रिका छापण्यात आल्या, निमंत्रण देण्यात आलं, आणि भगवान शिव परमात्म्याचं हे वराड कैलास पर्वतावरून आता या दक्षाच्या नगरीला निघालेला आहे. दक्षाची नगरी म्हणजे ही आपली खरोसा नगरी आहे. आता महादेवाचं वराड कैलासामधून दक्षाच्या नगरीला निघालेलं आहे, आणि ते वराड वाजत गाजत या ठिकाणी इकडे येत आहे. सर्वांनी इथं एक मधून वाट सोडा, आणि त्या वाटेने शिव आणि पार्वती म्हणजेच सती माता नाचत वाजत गाजत या ठिकाणी येत आहेत. सर्वांनी वाट सोडा, आणि ते वराड या ठिकाणी निघालेलं आहे. नमः शिवाय, भो नमः शिवाय, 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 हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, 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 हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, टाळी वाजवा, टाळी वाजवा, जय भोले. शिव शिव बोलो नमः शिवाय, शिव बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय,
राहुल माझ्या शंभूचे निघाली वरात माझ्या शंभूचे निघाली वरात भूत विटाळ नाचत भूत विटाळ नाचत माझ्या शंभूची निघाली वरात माझ्या शंभूची निघाली वरात पुढभूत वेताळ नाचत पुढभूत वेताळ नाचत भूत विटाळ नाचत भूत विटाळ नाचत हो नटून बसले नंदीवर रूप सुंदर मनोहर नटून बसले नंदीवर रूप सुंदर मनोहर हर हर गजर करीत हर हर गजर करीत पुढभूत वेताळ नाचत माझ्या शंभूची निघाली वरात पुढभूत वेताळ नाचत भूत विटाळ नाचत भूत विटाळ नाचत विटाळ नाचत भूत विटाळ नाचत महादेवाच्या लग्नाचा थाट चोहीकडे हो गुणगान गात 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 या शंभूची निघाली वरात माझ्या शंभूची निघाली वरात पुढभूत वेताळ नाचत पुढभूत वेताळ नाचत चला राहुल भूत विटाळ नाचत भूत विटाळ नाचत हर हर महादेव करूया गजर हर हर महादेव करूया गजर बोला हो शिवहार मुखी बोला हो शिवहार मुखी बोला हो शिवहार मुखी बोला हो शिवहार बोला हो शिवहार थोडा बोला हो शिवहार ज्यांना महादेवाच्या लग्नात नाचायचंय त्यांनी उठा ज्यांना गुडघ्याची गोळी बंद करायचे ज्यांना गुडघ्याची गोळी बंद करायचे त्यांनी महादेवाच्या लग्नात नाचायचे आणि ज्यांना गुडघ्याची गोळी चालू करायचे त्यांनी खाली बसायचं मग ते महिला मुस्लिम मंडळ असतील पुरुष असतील सगळ्यांनी आनंदाने जाग्यावर उठून पाऊल खेळा जाग्यावर उठून इकडं तिकडं जायची गरज नाही जाग्यावर उठून पाऊल त्या ठिकाणी खेळायचं आहे ओ या खरोस नगरी मध्ये या खरोस नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन शंभूच लागत 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 या खरोस नगरी मध्ये या खरोस नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन शंभूच लागत 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 हो माझ्या महादेवाला आवड भक्ताची ग बाई आवड भक्ताची माझ्या महादेवाला आवड भक्ताचे ग बाई आवड भक्ताचे या खरोस नगरी मध्ये या खरोस नगरी मध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग लगीन शंभूच लागत सोन्याचं वाशिंग लगीन शंभूच लागत विको लगीन शंभूच लागत लगीन शंभूच
लागत हर हर महादेव हर हर महादेव करूया गजर हर हर महादेव हर हर महादेव करूया गजर मुखी बोला बोलाओ शिवहार मुखी बोला बोलाओ शिवहार बोलाओ शिवहार मुखी बोलाओ बोलाओ शिवहार कैलासीचा जमाने वाला कदाई नागशी ग जाये नागशी ग जाये नागशी ग हर हर महादेव हर हर महादेव करूया गजर हर हर महादेव हर हर महादेव करूया गजर गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा येत बाडूची येत बाडूची येत बाडूची 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 आठवण केला विचार जाण्याचा येत बाडूची आठवण केला विचार जाण्याचा येत बाळूची आठवण केला विस्तार जाण्याचा केला विस्तार जाण्याचा 1 2 3 या ला 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 अहो कारभारी उशीर झाला बघाना अहो कारभारी उशीर झाला बघाना मला ग बाई जायाचं शंभूच्या लग्नाला 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 1 2 3 या ला 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 शंभू देवाच्या लग्नाचा सोहळा डोळा भरून पाहण्या सोहळा डोळ भरून पाहण्या सोहळा डोळ भरून पाहण्या सोहळा आता ग बाई उशीर उगीच कशाला आता ग बाई उशीर उगीच कशाला मला ग बाई जायाचं शंभूच्या लग्नाला 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 1 2 3 या ला 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 शंभूदेवाच्या लग्नाला सती नवरी नटली नवरी 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 नटली बाई बाई सुपारी फुटली नवरी नटली बाई बाई सुपारी फुटली नवरे नटले कानबाई सुपारी फुटले नवरे नटले कानबाई सुपारी फुटले शंभूदेवाच्या लग्नाला ग आलं वराड कोण कोण आलं वराड कोण कोण आलं वराड कोण कोण सखे सावित्रीला घेऊन आले ब्रह्म भगवान आले ब्रह्मा भगवान आले ब्रह्मदेव भगवान या साखर पुण्याची आज बाई साखर वाटली नवरी 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 नटली बाई बाई सुपारी फुटली नवरी नटली बाई बाई सुपारी फुटली नवरे नटले कानबाई सुपारी फुटले नवरे नटले कानबाई सुपारी फुटले नम पार्वती पते शिव हर हर महादेव खाली बसून घ्या सगळ्यांनी खाली बसून घ्या अशा पद्धतीनं शिव आणि सती यांचं खाली बसून घ्या सगळ्यांनी इकडे लक्ष द्या शिव आणि सती यांचं आदरातिथ्य स्वागत दक्ष प्रजापती आणि पत्नी अश्विनी मातेने या ठिकाणी केलेला आहे अवघ्या 2च मिनिटात या ठिकाणी मंगलाष्टिकेला सुरुवात होणार आहे आणि उर्वरित कथा उद्या 1 ते 3 या शिवकथेमध्ये आपल्याला पाठवणी आणि सोबत कथेची सांगता आपल्याला उद्याच्या शिवमहापुराण कथेमध्ये ऐकायला मिळणार आहे
आता आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं शिवसत्ती परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करून सर्वांना अक्षदा मिळाल्या का? हा, सर्वांना अक्षदा मिळालेल्या आहेत. या ठिकाणी शिव आणि सती यांच्या चरणाचं पूजन. एक दाम्पत्य शिवसतीच्या पायाची पूजा करून घ्या पटकन. एक दाम्पत्य, चला दादाची जोडी या पटकन, चला असले तर करू द्या उपस्थित. चला चला, नवरीचे मामा मामी, नवरदेवाचे मामा मामी पाठीमागे उभारून घ्या. अजित दादा डोके नवरीचे मामा मामी आहेत. टेकन लावायला थांबा, जाऊ नका पळून. चला चला, या 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 तुम्ही या. श्री व सौ श्री शिवभक्त परायण शेषराव नरसिंगराव बिराजदार दादा यांच्या सहपत्नी हस्ते चटकन आणि पटकन पूजा करून घ्या आणि लगेचच मंगलाष्टिकेला सुरुवात होणार आहे. अक्षदाची वेळ झालेली आहे. सुंदर अशा ब्रह्म मुहूर्तावरती अक्षदा आपल्याला टाकायच्या आहेत. सर्वांनी संध्याकाळच्या पंक्तीमध्ये भोजनासाठी या. अगोदर सुद्धा जेवलात, संध्याकाळी सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे. आणि ज्यांनी नंदीच्या घागरीमध्ये टाकण्यासाठी दक्षिणारूपी आहेर आणलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी त्या नंदीच्या घागरीमध्ये आहेर टाकून घ्यायचा आहे. आमचे हे कार्यकर्ते मंडळी यांच्याकडे घागर त्या ठिकाणी फिरवली जात आहे. त्या घागरीमध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत आपण आपलं देणगी स्वरूपात दान त्या ठिकाणी टाकून या ठिकाणी. ए भैया, ए त्याला बोलू इकडे. असं धरा, असं हातात, हा असं धरून जावा, सगळीकडे फिरवा या कोपऱ्यातून. चला, ज्यांना आहेर टाकायचंय त्यांनी आहेर टाकून घ्या. ज्यांनी धान्य वस्त्र आणलेलं आहे त्यांनी स्टेजवरती आणून आरती झाल्यानंतर टेकवा. एवढं या ठिकाणी सांगून आता शिवसतीच्या पायाची पूजा झालेली आहे. आणि नवरीचे मामा मामी, नवरदेवाचे मामा मामी सुद्धा पाठीमागे थांबलेले आहेत. अगदी 1च मिनिटात मंगलाष्टिकेला सुरुवात होणार आहे. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळ मुरुड विनायकं विघ्नेश्वर ओंकार लेण्याने संस्थित गणपती भूयात् सदा मंगलं. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. सौभाग्याची तू स्वामिनी सती माता, तुम्ही भाग्यवती. देव महादेव आले मंडपी, तुझ करण्या हो सौभाग्यवती. मंगल अक्षता घेऊन हाती, वधूवरा ते साठी, वधूवरा ते साठी साठी. शुभ मंगल सावधान सावधान, मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. आता
पार्वतीपते शिव हर हर महादेव शिवसती विवाह सोहळ्याने आजच्या शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिवपरमात्मा गुरुमाऊली जन्मदाते आईवडील तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मेरूपी भगवंताच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या शिवकथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. आरती लावा. आरतीसाठी सगळ्यांनी उठून उभं राहा. ओम शांती शांती शांती. हे तिथंच धरा आरती तिथंच धरा. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेवा. आरती करू शंभू देवा देवाधि देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा. ओ जल भस्माने पूजा करूने बेलवाहू चरणाला. पाहुन ऐसी भोळी भक्ती मनी शंभू देव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादे देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादे देव महादेवा. ओ जल भस्माने पूजा करूने बेलवाहू चरणाला. पाहुण्याईसी भोळी भक्ती मनी शंभू देव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादे देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादे देव महादेवा. ओ शंकर मरोटाळ मृदंग वाजवू आरतीला. भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादे देव महादेवा. आरती करू शंभू देवा देवादे देव महादेवा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीत कान्तं परमं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गम्. हर ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवा तानि धर्माणि प्रथमानस्य नम तेहनाकं महिमान् सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः इति मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर.